वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम माधुर्य रसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पुंडलीकवरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। आज माझ्याकरता किती आनंदाचा क्षण आहे, मला माझ्या वाणीनं वर्णन करता येत नाही। दरवर्षी पंढरीच्या वाटेवरती भगवंताचं नाम गात धुंद होऊन भक्तिभावामध्ये रमलेल्या वारकरी बंधू भगिनींच्या सह मला आज हा आभासी संवाद साधता येतोय, याचा मला एकीकडनं आनंद होत असला तरी पण दुसरीकडनं मन दुखावलेलं आहे, ही गोष्ट खरी आहे। महाराष्ट्राची वारी परंपरा हे महाराष्ट्राचं अत्युच्च भूषण आहे, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभव आहे आणि हे वैभव प्रदीर्घ काळापासून चालत आलेलं आहे। जगातल्या ज्या ज्या व्यासपीठावरती मी गेलो त्या त्या व्यासपीठावरती मी आवर्जून हे सांगितलं की ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी बघितल्या नाहीत त्यानं भक्ती क्षेत्रातलं खूप मोठं गमावलं। त्यातली पहिली गोष्ट तीर्थराज प्रयाग या ठिकाणी भरणारा कुंभमेळा आणि दुसरी गोष्ट दरवर्षी भगवान विठुरायाच्या भेटीला निघणाऱ्या सगळ्या भागवत धर्मीय संतांच्या या पालख्या ज्या वारी सोबत येतात तो अनुपम्य सोहळा ज्यांनी आपल्या नेत्रांनी पाहिला नाही त्यांनी खूप खूप गमावलं, ते फार मोठ्या आनंदाला वंचित राहिले असं मला सहजपणे सांगता येतं। मी सांगत आलोय, खरोखरी धन्य आमच्या त्या संतांची ज्यांनी हा विलक्षण उपक्रम शतकानुशतक चालू ठेवला। या उपक्रमाचा म्हणजे वारीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा अनेक भावभावनांनी माझं मन भरून येतं। भगवान आदिशंकराचार्य महाराज जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा त्यांनी जे स्तोत्र गायलं त्या स्तोत्रामध्ये त्यांनी पंढरीला महायोगपीठ असं नाव दिलं। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। अशा प्रकारे त्यांनी वर्णन केलं। त्यांचा हा पहिला शब्द अत्यंत विलक्षण आहे। त्यांनी पंढरीला आणि भगवान पांडुरंगाच्या त्या आसनाला महायोगपीठ असं नाव दिलं। महायोगपीठे तटे भीमरथ्या।
चंद्रभागेच्या तीरावरती महायोग पीठावरती विराजमान असलेल्या भगवान पांडुरंगाच्या मूर्तीला नाही बरं, तिथे साक्षात ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तिरी, साक्षात परब्रह्म त्या ठिकाणी विराजमान. अशा प्रकारची आमच्या संतांची भावना ज्या त्या दिव्य स्थानाबद्दल आहे, त्याला भगवान आदिशंकराचार्य महाराज महायोग पीठ असं म्हणतात. लहानपणी जेव्हा हे स्तोत्र आम्ही गात असू तेव्हा ते गायचं म्हणून गात असू, पण पुढे पुढे जेव्हा मी त्याचा विचार करू लागलो तेव्हा या एका शब्दामध्ये किती मोठा आशय भरलेला आहे हे जाणवून मन स्तंभित व्हायला लागलं. यामध्ये योग शब्द आहे. योग म्हणजे जोडणं, युज टू जॉईन, युजिर योगे. दोन वस्तूंना जिथे जोडलं जातं तेव्हा त्याला योग म्हणतात. योगाची व्याख्या ही जीवात्मा आणि परमात्मा यांचं जोडलं जाणं म्हणजे योग, असा योग शब्दाचा अर्थ आहे. किंवा संस्कृत भाषेमध्ये बेरीज याला योग असं म्हणतात. 2 अधिक 2 यांची बेरीज काय, ती 4 होते. संस्कृत भाषेमध्ये 2 अधिक 2 यांचा योग 4. म्हणजे केवळ जोडणं नाही तर एकमेकांच्या मध्ये मिसळून जाणं. 2 आणि 2 एकमेकांच्या मध्ये मिसळतात तेव्हा 4 होतात. भगवान आदिशंकराचार्यांनी हा योग शब्द वापरला जोडणं या अर्थी, मिसळणं या अर्थी, म्हणजे समरसता या अर्थी. हे जे जोडलं जाणं आहे ना, हे असाधारण जोडलं जाणं आहे. माणसाशी माणूस जोडला जाणं ही गोष्ट आज किती दुरापास होत चाललेली आहे हे सगळं जग अनुभवत आहे. तसं आपण विज्ञान युगामध्ये आहोत आणि प्रत्येकी आपण हे ऐकत असतो की विज्ञानानं जग फार जवळ आणलं, अख्खं जग एका खोलीमध्ये सामावलं. आणि ही गोष्ट सत्य आहे. आपण एका खोलीमध्ये कॉम्प्युटर घेऊन बसलो की सगळ्या जगाशी आपला संपर्क येतो. जगामध्ये कुठे काय चाललं ते आपल्याला त्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून कळतं. बंधूंनो, हे सगळं खरं आहे. सगळं जग या विज्ञानानं एका खोलीत आणलं ही गोष्ट सत्य आहे. एका घरात आणलं ही गोष्ट सत्य आहे. पण एका घरातली माणसं एकमेकांना दुरावली हेही फार मोठं सत्य आहे. आणि हे फार विलक्षण सत्य आहे. आपण घराघरातनं जे कलह बघता, मतभेद बघता, पटत नाही. पिता पुत्रांचं पटत नाही, पती पत्नीचं पटत नाही, भावा भावांचं पटत नाही, सगळ्यांशीच पटत नाही, अशा प्रकारची गोष्ट झाली आहे. असं झालं, फेसबुकवरती मित्र आहेत 4000, पण संकट आलं की धावून येणारा कोणीच नाही. आपण सुधारतो आहोत की आपण अधोगतीला जातो आहोत. आमचं गाव असं होतं, कधीही दुखण्या खुपण्याला एकट्या व्यक्तीला मी एकटा आहे असं वाटत नव्हतं. कुठल्याही संकटामध्ये मी एकटा आहे असं वाटत नव्हतं. मला माझं बालपण आठवतं. एखाद्या घरी लग्नकार्य निघालं की त्या घरधण्यावरती फार भार नसायचा
अख्खं गाव राबायचं. त्यांना असं वाटायचं की आपल्या लेकीचं लग्न आहे. एखाद्या घरी अडचण आली, संकट आलं, सगळे लोक धावून यायचे शेजार पाजारचे. शेजार पाजारचे लोक सोडा, गावातले तर फार दूर राहिले. आता घरातले लोक घरातल्या लोकांची चौकशी करतात का, हा मुख्य प्रश्न आहे. कित्येक तर महाभागांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवली आणि त्या ठिकाणी नेऊन ठेवलं. ते धुरणारे नेत्र मी बघितलेले आहेत की ज्यांना आपल्या नातवंडांना भेटता येत नाही. आपल्या समोर अमेरिका आहे काय? अमेरिका सुखी देश आहे असं तुम्हाला वाटतं काय? मी अमेरिकेत फार हिंडलो, पण मी अमेरिकेतले वृद्धाश्रमही पाहिले. आणि त्या वृद्धाश्रमातनं मी जे पाहिलं ते केवळ भयान आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था असते हो, औषध पाण्याची व्यवस्था असते हो, पण मनुष्य म्हणजे केवळ शरीर नाही ना. देहाला अन्न पाणी पुरतं, औषध पाणी पुरतं, पण या मनाला भावनांचा ओलावा लागतो. या मनाला आसपास किलबिल करणारी नातवंड लागतात. या मनाला विचारपूस करणारी सून आवश्यक वाटते. या मनाला येऊन नमस्कार करणारा पुत्र हवा असतो. त्यानं मन भरतं. आज हे सगळं दुर्लभ होऊन गेलं. काय झालं? तंत्रज्ञानानं माणसं जवळ आल्यासारखा आभास निर्माण झाला, पण प्रत्यक्ष माणसं माणसांच्यापासून दुरावली. माणसांची मन माणसांच्यापासून दुरावली. अरे गावातली नाही, घरातली सुद्धा दुरावली. घरातली नाही, एका एका खोलीतली सुद्धा दुरावली. नवरा बायकोचं पटत नाही. आपल्या समाजाकडे बघा, म्हणजे लक्षात येईल की घटस्फोटाचं प्रमाण किती वेगानं वाढतंय. का एकमेकांचं पटत नाही, का एकमेकांशी आपण जुळवून घेत नाही. मला माझा मुद्दा नीट लक्षात आहे. सांगायचं मला हे आहे की एक घरातली समरसता साधणं अवघड असताना आमच्या संतांनी संपूर्ण समाजाच्या समरसतेचा प्रयोग केला. किती मोठी गोष्ट आहे. त्यांना असं वाटतं की सगळा समाज जोडला पाहिजे, आणि तो समाज जोडण्याचं केंद्र या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे गवसलं, तो चंद्रभागेच्या तीरावरती उभा असलेला आमचा विठुराया त्याच्या चरणांशी गवसलं. वेड्यासारखा हा महाराष्ट्र पिढ्यानपिढ्या शतकानुशतक संतांच्या पालख्या घेऊन देवाचं नाव गात दरवर्षी निघतो. कुठल्या जिल्ह्यातनं निघतो? कुठल्या जिल्ह्यातला भाविक पंढरपूरला पोचत नाही सांगा? कुठल्या जातीतनं निघतो? कुठल्या जातीतला भाविक पंढरपूरला पोचत नाही सांगा? कुठल्या संप्रदायाचा भाविक पंढरपूरला पोचत नाही सांगा? आर्थिक स्तर आम्ही निर्माण केले. अरे श्रीमंतातला श्रीमंत त्या ठिकाणी पोचतो आणि गरीबातला गरीबही त्या ठिकाणी पोचतो. आणि तो विठुराया विटेवरती उभा राहून या रे लहान थोर सगळ्यांना बोलावत असतो, साद घालत असतो, असं त्यांना वाटतं. म्हणून संतांच्या पालख्या घेऊन निघतात. निघणारे हे लोक एकमेकांच्या मध्ये विठ्ठल बघतात. या सर्वांना बांधणारा धागा कुठला आहे? आम्ही कोणाचे आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी आहोत. आम्ही भगवान पांडुरंगाचे आहोत. आम्ही ज्ञानोबा तुकारामांचे आहोत.
सर्वांच्या मनामध्ये हा भाव, एका एका परिवाराला सुद्धा सावरणं आपल्याला कठीण होत असताना या विज्ञान युगामध्ये अवघ्या समाजाला सावरणारी ही वारी, या अख्ख्या समाजाला समरस करून सोडणारी ही वारी, हे अत्यंत मोठा चमत्कार आहे. बरं, हे निघालेले लोक, यांना काय सोयी नाहीत? अरे, सगळ्या सोयी बाजूला ठेवून चिखल तुडवत हा वारकरी पंढरपूरकडे निघतो. मुलं सांगत असतात, बाबा गाडी आहे, तुम्ही गाडीनं जा. पण तो श्रद्धावान पायी निघतो. पाऊले चालती पंढरीची वाट, धन्य ती पावलं. रस्त्यामध्ये सोय कोण करतो? आता मला सांगा, या वारीनं समाज किती जोडला. रस्त्यामध्ये लोक स्वागत करण्याकरता उभे असतात. येणाऱ्या लोकांच्या भोजनाची सोय करतात, त्यांच्या निवासाची व्यवस्था करतात. एका रात्रीची व्यवस्था असते. अख्खं गाव चालत जणू काही येतं, एक रात्र मुक्काम करतं आणि पहाटच्या वेळेला पुन्हा पुढल्या गावाकडे निघतं. अख्खा महाराष्ट्र जोडला गेला की नाही बोला? महाराष्ट्रातल्या भिन्न भिन्न स्थानाहून निघणाऱ्या या संतांच्या पालख्या जेव्हा पंढरीकडे वाटचाल करतात, तेव्हा त्या दिवसांच्या मध्ये, त्या 15 दिवसांच्या मध्ये, 18 दिवसांच्या मध्ये, महिन्याभरामध्ये, कारण भिन्न भिन्न पालख्यांना भिन्न भिन्न वेळ लागतो, पण महाराष्ट्राचा कॉन्शियसनेस, या महाराष्ट्राचं सामाजिक मन एका विचारानं ओथंबून भरलेलं असतं, आणि ते म्हणजे हे वारीचे दिवस आहेत. हे पांडुरंगाकडे भेटीला जाण्याचे दिवस आहेत. आणि स्थानास्थानाहून ही सगळी मंडळी जी निघतात, ती आपल्यासोबत संतांच्या पालख्या घेऊन निघतात. कुठल्या कुठल्या जातीचे संत असतात होय? संतांची कधी जात बघायची नसते. संतांचा उल्लेख जातीनं करायचाही नसतो. पण विज्ञानाचं खूळ ज्यांना भेडसावत आहे, अशा लोकांच्या करता सांगतो, आमचे संत सेना न्हावी, नापित समाजातले, सावता माळी, माळी समाजातले, गोरोबा काका, आम्ही तर काकाच म्हणतो, पण ते कुंभार समाजातले, आमचे चोखा मेळा, हे तर ज्यांना लोक अस्पृश्य समजतात अशा समाजातले, सगळ्या संतांच्या भिन्न भिन्न जाती असतील. संतांच्या जाती बोलत राहू नये. सेना न्हावी, गोरा, कुंभार हे असल्या बोलू नये. आम्ही तर सेना काका म्हणतो, गोरोबा काका म्हणतो, असंच म्हणावं. आत्ता जे मी बोललो ते केवळ संतांनी साधलेली समरसता कशा प्रकारची आहे हे लक्षात आणून देण्याकरता बोललो. 18 पगड जातीचे संत, 18 पगड जातीचा समाज, भिन्न भिन्न आर्थिक स्तर असलेला हा समाज, नवे नवे भिन्न भिन्न संप्रदाय असलेला हा समाज. खरं म्हणजे आमचे पैठणचे नाथ मुळात दत्त संप्रदायाचे बरं का. पंढरपूरला येणारी वारीमध्ये एक पालखी सज्जनगडहून येते. समर्थ रामदास स्वामी भगवान श्री रामांचे भक्त ना. गमतीची गोष्ट अशी की पंढरपूरचा हा मेळा हा एका संप्रदायाचा मेळा नाही आहे, हा सर्व संप्रदायांचा मेळा आहे. एका थोर सत्पुरुषाकडनं मी हिंदुत्वाची व्याख्या ऐकली होती. त्यांनी सांगितलं, हिंदुत्व हा काही एक धर्म नाही आहे.
धर्म तर आपल्याकडे वैदिकच असतो, पण त्यानं म्हटलं की हिंदुइझम इज नॉट अ रिलिजन, इट्स अ फेडरेशन ऑफ ऑल रिलिजन्स. सगळ्या संप्रदायांना एकत्वाच्या धाग्यामध्ये गुंफून टाकणारी अत्यंत विलक्षण प्रक्रिया म्हणजे हिंदुत्व आहे. आणि तेच आपणाला या वारीमध्ये पण दिसतं. या वारीमध्ये येत नाही, पोचत नाही असा महाराष्ट्रातला कानाकोपरा नाही, असा एखादा संप्रदाय नाही, अशी एकही जात नाही. इथे स्त्री पुरुष कोणी बघत नाही, इथे संपन्न विपन्न कोणी बघत नाही. सगळे फक्त एकच जातीचे असतात आणि ती जात म्हणजे पंढरीचा वारकरी. हा समरसतेचा अचाट प्रयोग आहे, हा समरसतेचा विराट प्रयोग आहे. आणि समरसता म्हणजे योग. म्हणून भगवान आदिशंकराचार्यांनी जे म्हटलं, महायोग पीठे, नुसता योग नव्हे, हा महायोग, इतका मोठा योग एकट्यानं आपल्या जीवनामध्ये साधायचा तो योग असतो, पण संपूर्ण समाजाला घेऊन साधायचा तो महायोग असतो. या वारीनं हा महायोग साधला. आणि ही समरसता शिकवण्याकरता दरवर्षी या संतांच्या पालख्या निघतात. खरं सांगू का, माझ्या मनात तर एकच विचार सारखा सारखा येतो. आमची पंढरीची वारी हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. इट्स मोबाईल युनिव्हर्सिटी. अँड व्हॉट इट टीचेस द वननेस of the society, not just of the society, but of the whole world. कारण भगवान आदिशंकराचार्यांचा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांचा जो दार्शनिक तत्वज्ञानाचा विचार आहे, तो विचार हा अद्वैताचा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग. कुठे आहे तो विष्णू? वैकुंठात आहे. पंढरपुरात आहे. अयोध्येत आहे. पण तो माझ्या समोर पण आहे. जगाच्या अणुरेणूमध्ये तो भरला आहे. आणि म्हणून बाहेरनं आम्ही भिन्न भिन्न भाषा बोलणारे असलो, भिन्न भिन्न संप्रदायाचे असलो, भिन्न भिन्न जाती समाजामध्ये जन्माला आलेले असलो, भिन्न भिन्न कुलाचारांचे जरी असलो, तरी अंतरंगातनं आम्ही एक आहोत. अशा प्रकारचा भाव पुस्तकातनं शिकवणं नाही, लोकांच्या आचरणामध्ये बिंबवून टाकणं, याची प्रक्रिया म्हणजे वारी. आणि म्हणून मी वारीला अ मोबाईल युनिव्हर्सिटी म्हणतो. दरवर्षी ही आमची प्रक्रिया 15 दिवसांच्या करता चालते, 18 दिवसांच्या करता चालते, सुमारे महिनाभराकरता चालते. आणि आषाढी एकादशीलाही संपूर्ण वारी पंढरपूरला जाऊन विसावते दशमीला. आणि त्या ठिकाणी जो काही उत्सव होतो तो अद्भुत असतो. पंढरपूरच्या वारकऱ्यांची एक विशेषता आणखी आहे बरं का. पंढरीचा वारकरी विठोबाकडे काही मागायला जात नाही, काही मागत नाही. तो फक्त विठुरायाच्या भेटी करता जातो. आणि काय करतो? त्या चंद्रभागेच्या तीरावरती विठ्ठलाचं नाव घेत ना, खेळू मांडियेला वाळवंटा काठी, नाचती वैष्णव भाई रे. त्या भक्ती नृत्यामध्ये कोण कुणाची जात बघतो, कोण कुणाचा समाज बघतो. सगळ्यांचं मन तल्लीन झालेलं असतं विठुरायाच्या भक्तीशी, भक्तिभावाशी. याला म्हणतात समरसता. ही मन एकमेकांच्या मध्ये मिसळली पाहिजे. ही मन एकमेकांच्या मध्ये मिसळण्याकरता अशा प्रकारची प्रक्रिया दरवर्षी झाली पाहिजे. आणि ती कानाकोपऱ्यातनं झाली पाहिजे.
इतका मोठा सामाजिक समरसतेचा प्रयोग अख्ख्या जगामध्ये कुठेही झाला नाही. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश. इथल्या संतांनी जे घडवलं ते घडवणं फार अवघड आहे. आणि हे जे घडलं ना, या घडण्यामध्ये बाहेरचे भेद आपोआप गळून पडतात. अरे, महाराच्या पोराला उन्हामध्ये ते तडफडतंय बघून सोहळ्यातल्या नाथांनी जाऊन पटकन उचललं आणि आणलं. त्यांना त्याचा विटाळ नाही वाटला, कारण त्यांना ठाऊक आहे ते पोर नाहीये. त्या पोराच्या रूपानं माझा रामलला, माझा विठुराया, तो त्या ठिकाणी तडफडतोय. काही लोकांना श्राद्धाकरता तयार केलेला स्वयंपाक त्याचा सुगंध आला आणि तो फार आवडला, भावला, म्हणाला. नाथांनी त्यांना घरात बोलवलं आणि सांगितलं, बसा जेवायला. ही जातीची व्यवस्था, हे केवळ डिव्हिजन ऑफ लेबर, अशा प्रकारची प्रक्रिया आमच्या पूर्वजांनी त्यावेळेला आवश्यक म्हणून केली आणि बाळगली. पण अंतरंगामध्ये मात्र हा भाव त्यांनी कायम ठेवला की आम्ही सगळी भगवंताची लेकराव. जे जे भेटते भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अशा प्रकारची भक्ती ज्या ज्ञानोबारायांनी शिकवली, त्यांच्या मनामध्ये भेदभावाचा विचार येईल कसा. आणि हा संस्कार या समाजाला कायम मिळत राहावा, याच्याकरता त्यांनी आरंभ केलेली प्रक्रिया म्हणजे ही वारीची प्रक्रिया. महायोग पीठे तटे भीमरथ्या. दुःखाची गोष्ट आहे, जगावरती ओढवलेल्या या भीषण संकटामध्ये गेल्या वर्षापासून त्याप्रमाणे अनेक चांगल्या गोष्टी बंद पडल्या, त्या बाधित झाल्या, प्रतिबंधित झाल्या. त्याप्रमाणे हा वारीचा अत्यंत मोठा महोत्सवही बाधित झाला, प्रतिबंधित झाला. शासनानं आवश्यक त्या काळजीच्या रूपानं जे काही प्रतिबंध लादले ते गेल्या वर्षी निदान काही प्रमाणात ठीक होते अशी माझी धारणा आहे. पण यंदा थोड्याशा प्रमाणात का होईना त्यामध्ये सूट मिळायला हवी होती अशी माझी वैयक्तिक धारणा आहेच. पण एक गोष्ट होते मित्रांनो, शासन तरी काय करेल. आपल्या लोकांचा उत्साह इतका अनावर होतो की थोडीशी सूट दिली की त्यातनं किती गर्दी होईल आणि त्या गर्दीतनं आणखी काय काय घडेल. तसं न घडो ही काळजी शासनाला वाटली असेल, म्हणून त्यांची आलोचना न करता, टीका न करता आज आपल्याला, कारण आपण सगळे शिस्त पाळणारे लोक आहोत, आपण गैरशिस्त लोक नाही आहोत. आपल्याला संतांनी शिस्त शिकवली. आपल्या शिस्त पाळण्याच्या स्वभावाचा जर गैरफायदा शासन घेत असेल पण त्याच्याकरता जर आमचे काही संत आंदोलनादिक करत असतील तर मी त्यांना वावगं नाही म्हणणार, पण शासनाच्या लक्षात या गोष्टी आणून देणं आवश्यक तितक्या दिल्या पाहिजेत. पण शेवटी शिस्त आपण पाळली पाहिजे. आणि या दृष्टीनं जेव्हा मी आत्ताच्या या वारीचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की
सामाजिक समरसतेचा संदेश देणारी ही वारी जी संतांनी आरंभ केली आणि आपणाला भगवंताशी जोडता जोडता एकमेकांशी जोडत जोडत सुद्धा जाण्याकरता इतकं सुंदर वातावरण निर्माण केलं. या वारीच्या दिवसामध्ये काय करावं? भाविकांचं मन घरात लागत नाही. माझ्या परिचयाचे लोक आहेत, पंढरपूरला जाता येत नाही, वारी करता येत नाही, याच्याकरता ते रडतात. आणि ते स्वाभाविक आहे, कारण पंढरपूरला पांडुरंगाची मूर्ती आहे असं कधीच लोकांना वाटलं नाही बरं का. शिकल्यामुळे हुकलेल्या काही लोकांना तसं वाटत असेल तर वाटू द्या, पण अस्सल भाविक वारकऱ्याला मात्र त्या ठिकाणी साक्षात आपला विठुराया दिसतो. मी किती आया बाया बघितल्या त्या पंढरपुराच्या प्रांगणामध्ये, नुसतं दुरून दर्शन घेऊन त्यांच्या नेत्रातनं चंद्रभागा वाहते. जवळ गेल्या तर त्या आपल्या विठुरायाला दृष्ट लागू नये याकरता बोट आपल्या मस्तकावरती मोडतात, त्याची दृष्ट काढतात, त्याच्याशी बोलतात, संवाद साधतात आणि त्यांना त्याची अनुभूती पण येते. काही वर्ष मी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विश्वस्त म्हणून सेवा करत होतो. तिथे आलेल्या एका आंधळ्या भाविकाला मी विचारलं. तो दोन्ही डोळ्यांनी अंध होता, त्याला काही कळत नव्हतं. मी त्याला विचारलं, अरे बाबा, तसंही तुला दिसत नाही, इतके धक्केबुक्के खाऊन, इतका वेळ उभा राहून ताटकळून आता तुम्ही या ठिकाणी आलात, त्याची काय आवश्यकता होती? तसे तुम्हाला दिसत नाही. त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी चक्रावून गेलो बरं का. त्यानं म्हटलं, महाराज, मला देव दिसतो की नाही हा भाग वेगळा आहे, पण मी तर देवाला दिसतो ना. तो माझी वाट पाहिल म्हणून मी हाजरी लावण्याकरता आलो. त्याच्या या उत्तरामध्ये मला भक्तीचे किती ग्रंथ दिसून गेले. दरवर्षी मी येतो, यंदा कानी आलो, तो माझी वाट पाहिल, ही ती त्यांची भावना आहे ना. ही काय गोड भावना आहे, आणि ही असंख्य लोकांच्या अंतःकरणामध्ये नांदते बरं. म्हणून हा समाज अलोट गर्दी करत त्या ठिकाणी जातो. आणि म्हणून यंदा जाता येत नाही याकरता खंतावलेले, दुःखी झालेले लोक मला ठाऊक आहेत. ते मला विचारतात, काय करावं, काय करावं. माझ्या मनात एक विचार आला. भगवद्गीतेमध्ये भगवंताने एक गोष्ट सांगितली आहे, भक्ती पूर्ण केव्हा होते. भगवंतानं म्हटलं की बघा, भक्ती पूर्ण तेव्हा होते जेव्हा दोन प्रकारे माझं दर्शन घेता येतं. दोन प्रकारे बरं का. यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहन्न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. हे भगवंताचं गीतेतलं वाक्य आहे. यो माम पश्यति सर्वत्र म्हणजे जो मला सगळीकडे बघतो, सर्वंच मयि पश्यति जो सगळं काही माझ्यात बघतो, त्याला भक्ती कळली. तस्याहन्न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. खरी भक्ती करण्याकरता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. देवामध्ये सगळं काही बघायचं आणि सगळ्यामध्ये देव बघायचा, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी याला रोजच्या भाषेमध्ये सांगत असतो की जेव्हा आपण देवघरात पूजा करण्याकरता बसतो तेव्हा सगळं जग विसरून जा, सगळं जग आपल्या देवामध्ये बघा. देवात सगळं जग आहे की नाही?
भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन करवताना भगवंतानं सगळं जग माझ्यामध्ये कसं आहे हे अर्जुनाला दाखवलं. यशोदा मातेनं कृष्णाला विचारलं, माती खाल्लीस का? भगवंतानं तोंड उघडलं आणि सगळं काही ब्रह्मांड माझ्या मुखामध्ये कसं आहे दाखवलं. सगळं काही देवात आहे. जेव्हा आपण पूजा करायला बसतो सगळं काही देवात आहे असं मानावं, सगळं काही विसरावं आणि देवामध्ये तल्लीन व्हावं. एक बात झाली. भक्तीचं दुसरं अंग काय आहे? दुसरं अंग आहे सर्वांमध्ये देव दिसला पाहिजे. ज्याप्रमाणे सगळं जग देवात दिसावं त्याप्रमाणे तो देव जगात सगळीकडे दिसावा. म्हणून पूजा करताना काय करावं मी सांगत असतो कथेमधनं की पहिल्यांदा एकांतामध्ये पूजा करून सगळं काही विसरून सगळं देवामध्ये बघा, देवात तल्लीन व्हा. पण तिथून उठला की देवाला तिथं सोडून नाही जायचं, मग त्या देवाला सगळीकडे बाहेर बघायचं म्हणजे भक्ती पूर्ण झाली. याचा आजचा संदर्भ असा आहे की जणू काही तो पांडुरंग परमात्मा आपली परीक्षा घेतोय. दरवर्षी तुम्ही इथे येत गेलात, 15-20 दिवस घरदार विसरला, शेतीवाडी विसरला, नोकरी व्यवसाय विसरला, व्यापार उदीम विसरला आणि विठ्ठल विठ्ठल करत या ठिकाणी आला. सगळं काही माझ्यामध्ये पाहत गेलात. फार छान गोष्ट. आता काय केलं पाहिजे? आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे मला बघायला शिका. सर्वंच मयि पश्यती, फार चांगलं केलं. आता योमाम पश्यती सर्वत्र, सगळीकडे मला बघायला शिका. वासुदेव सर्वमिती याचा अर्थ तुम्ही जिथे आहात तिथे पांडुरंग नाहीये का हा विचार करा. जिथे आहात तिथे देव नाहीये का हा विचार करा. तुम्ही एक तर गोष्ट गिरवलीत, पक्की केलीत, पण आता दुसरी पण गोष्ट पक्की करणं आवश्यक आहे. पहिला धडा संपला, दुसरा धडा हा आहे. पहिला धडा होता जे काही आहे ते सगळं पांडुरंगामध्ये बघायचं, पंढरीला जायचं. दुसरा धडा असा आहे आता माझ्या गावातच मला पांडुरंग बघता आला पाहिजे आणि मला माझी वारी माझ्या स्थानिक गावामध्ये करता आली पाहिजे. पंढरपूरला तर पांडुरंग आहेच हो, आपल्या गावात नाहीये का? यंदा त्या विठुरायाची अशी इच्छा दिसते की आपण त्याला आपल्या गावात बघावं आणि आपली ही वारी जी आहे ना ही गावातल्या गावात करावी. कशी करावी? माझी कल्पना सांगतो, त्यातलं जे पटेल ते ग्रहण करा. प्रत्येक गावामध्ये वारीला जाणारी मंडळी आहेत, वारीला न जाणारी पण वारीला जाणाऱ्या लोकांची सेवा करणारी मंडळी पण आहेत. अशी भाविक मंडळी प्रत्येक गावात आहेत. आपल्याला असं नाही का करता येणार की आपण एक स्थानिक वारी मंडळ बनवावं या वर्षापुरतं स्थानिक वारी मंडळ बनवावं आणि गावातल्या गावात वारी करावी. कशी करावी? माझ्या मनातली कल्पना सांगतो. रोज आपल्या गावातल्या एकेका मंदिरात किंवा मंदिरासमोर जाऊन भजन करावं. आपल्या गावात किती मंदिर आहेत? आजचं भजन या ठिकाणी, ते स्थानिक वारी मंडळानं ठरवावं. आजचं भजन या मंदिरात किंवा मंदिरासमोर, उद्याचं भजन त्या मंदिरात. अरे आपल्या गावातल्याही देवदर्शनाला फार मोठं महत्व आहे की. पंढरपूरचा पांडुरंग आपल्याला आपल्याही गावातल्या मंदिरात बघता आला पाहिजे. म्हणून भिन्न भिन्न प्रकारच्या मंदिरामध्ये रोज ठरवून आज या मंदिरात, उद्या त्या मंदिरात, परवा त्या मंदिरात, परवा त्या मंदिरात, अगदी झाडून सगळ्या मंदिरांच्या मधनं जर तुम्ही गेलात ना गावात किती चैतन्य जागृत होईल बघा. भिन्न भिन्न मंदिरांच्या मधनं जाऊन आपण या वारीचा भजनानंद घ्यावा.
बरं, तिथे काय भजन करावं? हरिपाठ करावा. आणखी काही भजनं म्हणावी. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक गावातनं एक आणखी उपक्रम राबवावा. ज्याप्रमाणे मंदिरांच्या मधनं भजन करावं वेगळ्या वेगळ्या, त्याप्रमाणे एक गोष्ट करता येईल का बघा. सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांच्या करता आपण श्रद्धा ठेवतो. या कोरोनाच्या महामारीमध्ये जे सैनिक लढत गेलेत, कल्पना करा मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये 1200 पेक्षा अधिक डॉक्टर आपल्या देशात, डॉक्टर, आणखी किती नर्सेस, किती पोलीस, किती सफाई कामगार या कोरोनाग्रस्त लोकांची सेवा करताना गेले. कोरोनाग्रस्त लोकांची सेवा करताना ज्यानं आपले प्राण गमावले असतील, अशा प्रकारच्या व्यक्तीच्या घरासमोर जाऊन फक्त श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी पसायदानाचा पाठ केला, कृतज्ञता म्हणून. हा डॉक्टर कोरोनाग्रस्त लोकांची सेवा करता करता गेला. सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांना ज्या प्रकारचा हुतात्म्य आपण बहाल करतो, तशा प्रकारचे हे हुतात्म्य आहेत. त्यातनं सामाजिक कृतज्ञतेची जाणीव निर्माण होईल आणि तुमच्यावरचं, त्या डॉक्टरांचं आणि त्या कोरोना सैनिकांचं आपल्यावरती जे नैतिक ऋण आहे, त्या ऋणातनं आपण काही भाग उतराई. तिसरी पण एक गोष्ट करता येईल. स्थानिक वारी मंडळानं हे नक्की करावं. या कोरोनामध्ये अनेकांनी आपले प्राण का गमावले बोला. ऑक्सिजन करत करत लोक गेलेत. तुम्ही बघितलं असेल ना, बातम्या वाचल्या असतील ना. ऑक्सिजन देणाऱ्या या झाडांची आपण कशा प्रकारे कत्तल केली आठवा. म्हणून जर खरोखर आपल्याला आपली श्रद्धा सक्रिय करून दाखवायची असेल, तर आपल्या गावात किंवा गावाच्या आसपास वृक्षारोपणाची मोहीम राबवा. आपल्या आदल्या पिढ्यांनी जे काही चुका केल्या असतील, त्याचं त्यानं परिमार्जन होईल. झाडं लावा, झाडं जगवा. ही मोहीम वारीचंच एक अंग आहे. आणखी एक काम करता येईल बंधूंनो, आणि ते म्हणजे चंद्रभागेबद्दल आपल्याला श्रद्धा आहे, गंगेबद्दल आपल्याला श्रद्धा आहे. आपल्या गावच्या नदीबद्दल पण असावी बरं का. आपल्या गावची नदी आपण कधी स्वच्छ केली का? आपल्या गावचं जलाशय कधी आपण स्वच्छ केलं का? तर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या पूर्व मुख्यमंत्र्यांनी गाव तेथे पाणवठा हे जे राबवलं धोरण, त्यामध्ये कित्येक युवकांनी नद्या, आपापल्या क्षेत्रातल्या नद्या स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. नद्यांच्या मधला गाळ त्यांनी काढला आणि खळाळून नद्या वाहू लागल्या. हे त्यांनी पाहिलं. नद्या असतील, तलाव असतील, शिवार तेथे जलाशय, तळ, त्या तळ्यांची स्वच्छता कोण करणार? स्वच्छतेच्या अभावी शुद्ध पाण्याला आपण मुकत गेलो. आपल्याला नाही का करता येणार बोला. आणि पाचवी गोष्ट, शक्य असेल तर एक काम अवश्य करा.
या 15 दिवसातनं एकदा तरी सेवावस्तीमध्ये सामुदायिक सत्यनारायण करायचं. आपल्या ज्या सेवावस्ती आहेत त्यांच्यामध्ये सामुदायिक सत्यनारायणाचं आयोजन जर करता आलं, त्याचा खर्च आपण लोकांनी करायचा आणि पूजेकरता त्या बांधवांना बसवायचं की ज्यांना आपल्या घरी सत्यनारायण करण्याची ऐपत नाही. त्यांना भगवंताची प्रतिमा भेट द्यायची. मी हे सांगत नाही मित्रांनो, 25 वर्षापूर्वी मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हा उपक्रम केला. बिडकीनला केला, पैठणला केला, भिल्ल वस्त्यांच्या मधनं केला. या सेवा वस्त्यांच्या मधनं मी स्वतः सार्वजनिक सत्यनारायणाचे प्रयोग केले आणि त्यांना अपार आनंद आला. सत्यनारायणाची व्यवस्था आपण करू, त्यांना पूजेला बसू, तीर्थप्रसादाकरता आपण जाऊ, तर त्यातनं समाज आपोआप जोडला जातो. अरे रामानं हे काम केलं. गोंड भिल्ल संतार ऋषी मुनी वानर सगळ्यांना रामानं जोडलं, म्हणून राम महान झाले. असे तू हिमाचल त्यांचं नाव जे दुमदुमलं, ते त्यांनी हे जे जोडण्याचं काम केलं समाजाच्या विभिन्न अंगांना, त्यांच्यामुळे आपणालाही हे करता आलं पाहिजे. मी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यातनं आपोआप मी नक्की सांगतो, पंढरपूरला जाऊन आल्याचा जो काही आनंद असेल तो, आणि त्याच्यासह जे पुण्य असेल ते सगळं आपल्याला आपल्या गावी मिळेल. स्थानिक वारी मंडळ, गावातल्या भिन्न भिन्न मंदिरांच्या मधनं क्रमाक्रमानं एक एक दिवस भजन हरिपाठ, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोरोना सैनिकाच्या घरी त्याच्या घरासमोर जाऊन फक्त पसायदान म्हणून त्यांना कृतज्ञतेनं श्रद्धांजलीचं अभिवादन करणं. तिसरी गोष्ट, वृक्षारोपण करणं. चौथी गोष्ट, आपल्या गावाच्या जलाशयाची शुद्धता, स्वच्छता. आणि 5वी गोष्ट, सेवा वस्तींच्या मधनं सार्वजनिक सत्यनारायणाचं आयोजन. इतकं केलं तर खरं सांगू का, विठ्ठल विठ्ठल करणाऱ्या करता देव पांडुरंग आला नाही बरं का पंढरपूरला. आपल्या आईवडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. तुम्ही तुमच्या गावच्या लोकांची सेवा या 5 माध्यमांच्या मधनं केली तर पंढरपूरचा पांडुरंग तुमच्या गावी येऊन तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तसं घडो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. हीच खरी खुरी आपली वारी आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.